शेतकरी मित्रांनो नमस्कार. आंबे सीझन सुरू आहे सध्या आणि आपण अशाच एका व्हरायटीबद्दल तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे की ती कमर्शियली फार्मिंगसाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप चांगली व्हरायटी जी आहे. कमर्शियली फार्मिंगसाठी चांगली व्हरायटी जी आहे ते निवडेल. तर शेतकरी मित्रांनो, आपण बाजारात सध्या आंबे येत आहेत आणि ते आंबे विनाशाकी पाड लागल्याचे आंबे कच्चे तोडून ते कार्बाईडने पिकवून मग आपल्या सध्या बाजारात येत आहे. हे सगळ्यांनाच माहीत आहे आणि बरेचसे जे सिटीतले लोक आहेत त्यांनासुद्धा माहीत राहत नाही की हे आंबे बळजबरीने पिकवलेले असतात, म्हणून त्याला पाहिजे तशी चव आणि टेस्ट लागत नाही. त्याचं कारण म्हणजे कार्बाईडने पिकवलेले आंबे. तर आपण या व्हिडिओच्या मुद्द्यावर येऊ. विषय असा आहे शेतकरी मित्रांनो की सध्या तुम्ही बघताय हे दोन आंबे आहे एकाच झाडाला बघा, आणि हा आंबा जो आहे तर हा पिकलेला आहे, मॅच्युअर झालेला आहे पण पिकलेला आहे, झाडावरतीच पिकला आहे. बघा कशा प्रकारे पिवळा झालेला आहे, असं एकदम नरम आहे. आता मी दाबतोय तर एकदम मऊ आणि नरम दाबतोय बघा. आणि हा कच्चा आहे, तर अजून मॅच्युअर होईल त्यावेळेस पिकेल. पण ह्या आंब्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा कोणत्याही सीझनमध्ये हा आंबा जो आहे तर झाडावरती पिकतो. तर तो आंबा झाडावरती लागलेला आहे बघा कसं पिवळा दिसतोय. तर ही जी व्हरायटी आहे ही ऑल टाईममधली थायलंडची व्हरायटी, खूप फेमस व्हरायटी आहे आणि खूप गोड पण आहे खाण्यासाठी पण, आणि फ्रुटिंग खूप जास्त येते. आता सध्या सीझनमध्ये सुद्धा याला फळं एवढी आहे, तर ऑफ सीझनमध्ये सुद्धा याला एवढीच फळं लागणार आहेत. आता बघा त्याच्या पाठोपाठ हा पण आंबा बघा कशा प्रकारे, हे बघा हा पण आंबा कशा प्रकारे पिकत आहे बघा, आणि हा पण झाडालाच पिकत आहे. सध्या आज रोजी केशर आंब्याला, महाराष्ट्रातील केशर आंबा जो शेतकऱ्यांनी शेतामध्ये लावलेला आहे, 1-2 झाडं 4-5 झाडं मोठे असो किंवा लहान असो, त्यांना अजून शाख लागलेली नाही आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो शेतकरी मित्रांनो, कोणत्याही केसर आंब्याला सध्या शाख लागलेली नाही आहे, पाड लागलेली नाही आहे. तरीसुद्धा केसर आंबा जो आहे मार्केटमध्ये येतो आहे, तर तो कशाच्या जोरावर येतो आहे, तर ते केमिकलनं कार्बाईडने पिकवलेला आंबा आहे, म्हणून तो मार्केटमध्ये सध्या पिकलेला म्हणून विकला जातो आहे. त्याला पाहिजे तशी टेस्ट लागत नाही. आणि त्यानंतर दुसरी जी व्हरायटी आहे ती आहे म्हणजे दशेरी. दशेरीमध्ये कुठं मोठं जे सद्यस्थितीला आता सध्या इथून पुढे जे तर पाड लागायला सुरुवात होईल, जेणेकरून इथून पुढे जे त्याचे मार्केटमध्ये आवक जास्त वाढेल. आणि याच्या अगोदर जे फळं तुम्हाला मार्केटमध्ये बघायला मिळाले त्यामध्ये निश्चितच पिकवण्यासाठी कार्बाईडचा वापर झालेला आहे. बरं, मी ह्या जो विषय तुम्हाला सांगितला की झाडावर जी पाड लागलेली, म्हणजे आता हे जे पाड लागलेली बघा याला, तर हे झाडावर लागली पाहिजे तरच बाकीचे आंबे जे तर व्यवस्थित पिकतात आणि खराब होत नाही आपण आंबा उतारल्यानंतर. तर ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य असं आहे की याला झाडावरती लवकरात लवकर जे तर फळं साईज घेत आहे, लवकरात लवकर फळं झाडावर पिकत आहे आणि बघा टिकून राहत आहे. आता याच्यामध्ये खूप म्हणजे आता जवळजवळ 90% जे हा आंबा जो आहे पिकलेला आहे बघा, एकदम मऊ झालेला आहे, एकदम नरम झालेला आहे आणि अजून झाडावरती सध्या तसाच आहे बघा, पडत नाही लवकर खाली. आणि याला आता बघा इथं बघा किती आंबे लागलेले आहेत, हे पूर्ण सदाबहारच आहे, एकच व्हरायटीचे आंबे आहे सगळे. आणि याला ऑफ सीझनमध्ये सुद्धा असेच फळं झाडावर पिकतात. आता तुम्ही म्हणसाल ऑफ सीझनमध्ये म्हणजे तुम्हाला आता अजून 3 महिन्याने हा सीझन संपेल, हा जो जेवढा माल लागलेला आहे हा संपला की याच्यामध्ये परत फुलोरा येईल, फळधारणा होईल आणि परत 3-3.5 महिन्याने परत याच्यामध्ये असेच आंबे लागलेले दिसतील तुम्हाला. त्याचा व्हिडिओसुद्धा मी टाकेल तुम्हाला. आणि असेच झाडावरती फुल बरसातीमध्ये म्हणजे फुल पाण्यामध्ये सुद्धा हे आंबे खराब होत नाही, याच्यामध्ये आळी होत नाही, एकदम चांगल्या क्वालिटीचा आंबा जो आहे तुम्हाला मिळू शकतो ऑफ सीझनमध्ये सुद्धा. तर ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्यच हे की ही 12 महिने तुम्हाला
12 महिन्यातून किमान 3 वेळेस फळधारणा होते. आणि त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही एखादी बाग लावता, जर नियोजन व्यवस्थित ठेवलं तुम्ही कंटिन्युअसली, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन जर व्यवस्थित ठेवलं तर तुम्हाला कंटिन्यू आंबे चालू राहतील. म्हणजे 12ही महिने काही झाडाच्या आंब्याला चांगले परिपूर्ण फळं लागेल. त्याच्यामध्ये सुद्धा फ्लावरिंग पण सुद्धा चालू असेल, प्लस छोटे छोटे फळं पण असतील कच्च्या कैरीचे. म्हणजे ह्या 3 अवस्था एका झाडामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर तुम्हालासुद्धा ह्या व्हरायटीची लागवड करायची असेल तर तुम्ही रोपांसाठी आमच्याकडे संपर्क करू शकता. याची ओरिजिनल रोपं आपल्याकडे उपलब्ध आहे, बुकिंगनुसार तुम्हाला मिळेल. तर लवकरात लवकर तुमचे रोपांची बुकिंग करा. येत्या जून महिन्यामध्ये याची लागवड चांगल्यापैकी होईल आणि तुम्हाला सांगतो 1.5 वर्षामध्ये तुमचं उत्पन्न चालू होईल. अगदी 1.5 वर्षामध्ये. झाड फक्त 12 महिने झाड तुम्ही व्यवस्थित वाढवलं, 3 फुटाचं 4 फुटाचं झालं झाड की त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळू शकते. आता हे बघा, याची हाईटच बघा 5 ते 6 फुटाचं झाड आहे आणि हे सलग 3 वर्षापासून जे आहे ते फळधारणा देत आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली ही व्हरायटी कमेंट करून नक्की सांगा. बघा शायनिंग पण बघा, मला आंब्याची साईज पण बघा किती खूप मोठी आहे, केशरपेक्षा खूप मोठी आहे या आंब्याची साईज. बघा तुम्ही शेप पण बघा. हा सदाबहार आंबा आहे म्हणून कोणी म्हणणार नाही, कारण हा थायलंडची व्हरायटी आहे, नवीन व्हरायटी आहे, खूप एक्सपेन्सिव्ह व्हरायटी आहे. चॅनलवरती नवीन असाल शेतकरी मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओची माहिती मिळत जाईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.